नमस्कार, मम्मीज फूड अँड किचन मध्ये मी रेणुका तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर हॉटेल सारखा पनीर फ्राईड राईस घरी बनत नाही किंवा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट असा हॉटेल सारखा पनीर फ्राईड राईस आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी बासमती तांदूळ घ्यायचा आहे आणि बासमती तांदूळ छान असं स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिट आधी धुवून ठेवायचा आहे। तर तुम्ही अर्धा तास आधी धुतला तरीही चालणार आहे। छान असा मस्त लांबसर हा तांदूळ घ्यायचा आहे, धुवून त्यातले पाणी निथळून घ्यायचे आहे। तर छान असा तांदूळ धुतला गेला की एका पातेल्यामध्ये पाणी घेतले, त्यातच मी थोडे तेल घालून घेतले आणि 1 चमचा मीठ। तेल घातले की भात छान असा मोकळा होतो। तर आपण या पाण्यामध्ये व्यवस्थित तेल आणि मीठ मिक्स करून घेऊया। तर पाण्याला थोडासा व्यवस्थित गरम झाले की त्यातच आपण आता धुवून घेतलेला तांदूळही यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित तांदूळ यामध्ये मिक्स करून आपल्याला 90% हा भात छान असा शिजवून घ्यायचा आहे। भात छान शिजला की व्यवस्थित आपल्याला मस्त असा झाऱ्याच्या साहाय्याने त्यातले एक्स्ट्राचे पाणी निथळून घ्यायचे आहे। तर मध्ये आपल्याला एकच वेळा अशा पद्धतीने मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे। वारंवार न चाळता आपल्याला हा भात बनवायचा आहे। तर आपण आता साहित्य बघून घेऊया। तर मी यामध्ये पनीरचे क्यूब घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आपल्याला क्यूब करून घ्यायचे आहेत। कट करून घेतलेला कांदा, पातीचा कांदाही घ्यायचा आहे, पत्ता कोबी आणि 3 प्रकारच्या आपल्याला 3 रंगाच्या शिमला मिरची घ्यायच्या आहेत। तर तुमच्या जवळ एकही रंगाची असली तरीही चालणार आहे। लसूण पाकळ्या कट करून घेतलेल्या, हिरवी मिरची आणि आल्याचा किस। तर अशा पद्धतीने आपल्याला मस्त अशा सर्व रंगीबेरंगी भाज्या घ्यायच्या आहेत आणि भरपूर असे यामध्ये साहित्य घालून परफेक्ट आपल्याला हॉटेल स्टाईल पनीर फ्राईड राईस बनवायचे आहे। तर एका बाउल मध्ये मी आता विनेगर घालून घेतले आणि त्यासोबतच सोया सॉस। तर मी यामध्ये 2-2 चमचे असे प्रमाण ठेवलेले आहे आणि रेड चिल्ली सॉसही घेतलेले आहे। रेड चिल्ली सॉस थोडे जास्तीचे घालायचे आहे, म्हणजे छान असा मस्त थोडा तिखट झणझणीत मस्त असा फ्राईड राईस तयार होतो। तर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स केले की छान असा झटपट आपल्याला वेळही कमी लागतो। तर ऑलमोस्ट आपला भात मस्त असा शिजून छान असा तयार झालेला आहे। तर थोडा आपण अशा पद्धतीने बोटाने दाबून बघायचा, म्हणजे आपल्याला कळते की भात छान असा शिजलाय। तर अशा पद्धतीने झाऱ्याने आपण आता भात एका कढईमध्ये चाळणी ठेवून घ्यायचा आहे आणि त्यातच आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे। तर भात हा काढून घेतल्यानंतर थोडा आपल्याला थंड किंवा कोमट झाला तरीही चालणार आहे, पण जास्तीचा गरम नसावा। तर अशा पद्धतीने चाळणीमध्ये भात काढून थंड करून घेऊया। तर आता एका कढईमध्ये मी तेल घालून घेतले। तेल थोडे आपल्याला जास्तीचे घालायचे आहे। तर फ्राईड राईस बनवत असताना लोखंडी कढई किंवा पितळी कढईचा वापर करायचा आहे। भरपूर अशा लसूण पाकळ्या कट करून घेतलेल्या आणि आल्याचा किस, हिरवी मिरचीचे बारीक काप मस्त असे तेलामध्ये थोडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। थोडे आपल्याला अतिशय अर्धा मिनिटभर छान असे तेलामध्ये परतून घेतले की त्यातच आपल्याला आता सर्व भाज्या एक एक करून घालून घ्यायच्या आहेत। तर सर्वात आधी मी कांदे घातले आणि त्यासोबतच कांदा थोडा आपल्याला आधी अर्धा मिनिटभर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि सर्व भाज्या 3ही रंगाच्या शिमला मिर्च, पत्ता कोबी आपण जेवढ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या एक एक करून यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। तर ही प्रोसिजर करत असताना आपल्याला गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने अर्ध्या कच्च्या ह्या भाज्या आपल्याला मस्त अशा हाय फ्लेमवरती परतून घ्यायच्या आहेत। तर जास्तीचे न शिजू देता मस्त अशा अर्ध्या कच्च्या ठेवायच्या आहेत। तर व्यवस्थित या भाज्या छान अशा थोड्या अर्ध्या कच्च्या व्हायला आल्या की मस्त असं आपल्याला आता भाज्या आपल्याला एका साईडला करून त्यामध्ये सर्व सॉस घालून घ्यायचे आहेत। तर भाज्या आपल्याला सर्व एका साईडला करून मध्यभागी मस्त असा त्याचा खड्डा तयार करायचा
आणि त्यातच आपल्याला हे सॉस घालायचे आहे। तर त्यासोबतच आपल्याला आधी पनीर आणि अगदी थोडे यावरून आपण मीठही घालून घेतले। पनीर मीठ यामध्ये थोडे व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे, मीठ जास्तीचे घालायचे नाही। सोया सॉस मध्येही मीठ असते आणि आपण भात शिजवतानाही मीठ घातलेले आहे। तर छान असा कढईचा गरम तडका लागायला पाहिजे म्हणून आपण भाज्या एका साईडला करून बनवून घेतलेले सॉस यामध्ये घालून घेतले। आता आपला भातही छान असा मस्त कोमट झालेला आहे, तोही आपण यामध्ये आता व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून जेवढा आपल्याला भात थंड करता येईल तेवढा आपण करून घ्यायचा आहे। जर तुमच्या जवळ वेळ नसला तर आधी तुम्ही हा भात शिजवून ठेवू शकता आणि आधी त्याला मस्त असा गारही करून घेऊ शकता, म्हणजे आपला वेळही वाचतो आणि भातही मस्त असा थंड झाल्यानंतर मोकळा होतो। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हा भात छान असा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। तर अतिशय मस्त असा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कढईच्या एका साईडने आपल्याला पनीरचा मोठा असा क्यूब सोडायचा आहे, म्हणजे छान असा यामध्ये फ्लेवर उतरतो आणि अप्रतिम अशी चव लागते। तर अशा पद्धतीने आपण पनीर क्यूब यामध्ये घालून घेतले आणि आपले छान असे पनीर फ्राईड राईस हॉटेल स्टाईल परफेक्ट असे तयार झालेले आहे। तर अशा पद्धतीने मस्त आपण गरमागरम सर्व करून घेऊया। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही मम्मीज फूड अँड किचनला सबस्क्राईब करा, शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा आणि नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी कमेंटही करा, लाईक करा, खात रहा आणि माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। खात रहा, मस्त रहा।